प्रत्येक गोष्टी मागे कारण आहे. जगामध्ये कोणतीच गोष्ट विनाकारण नाही. आपण इथं आहोत याच्या मागे सुद्धा काहीतरी कारण आहे. आज मी इथं तुमच्या समोर आहे, या मागे सुद्धा काहीतरी कार्यकारण भाव आहे. पण किती योगायोगाची गोष्ट. आपण राहतो इथं, आपण सगळेजण इथं राहतो, म्हणजे महाराष्ट्रात राहतो, मराठवाड्यात राहतो, जवळजवळ जिल्हे आहेत. तुमचा बुलढाणा आहे, माझा पलीकडं तिथं हिंगोली आहे. पण इतक्या जवळ असून सुद्धा मला अमेरिकेवरून फोन यावा आणि त्यांनी मला विनंती करावी की महाराज तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये जाऊन आमच्या त्या मोताळा गावी जाऊन कथा करावी. किती योगायोग आहे का नाही. याच्या मागे सुद्धा काहीतरी कार्यकारण भाव आहे. विनाकारण कोणतीच गोष्ट होत नाही. त्या एका फोनमुळं त्या दादांच्या, मी अजून त्यांना समोर पाहिलं नाही, तुमच्यापैकी बी मला वाटतं बऱ्याच जणांनी त्यांना अजून पाहिलंच नाही. पहा किती योगायोग आहे. मग त्यांच्यामुळं मला तुमच्या दर्शनाचा योग यावा.